नमस्कार. शेतकऱ्यांसाठी राज्य शासन त्याचबरोबर केंद्र शासनामार्फत ज्या योजना राबवल्या जातात यामध्ये जो नमो शेतकरी योजना आहे ही राज्य शासनामार्फत, त्याचबरोबर PM किसान सन्मान निधी ही योजना केंद्र शासनामार्फत, यांचा अनुक्रमे 8वा आणि 22वा हप्ता जो आहे हा लवकरच जमा होणार आहे. आणि या संदर्भात आज कालच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची अशी अपडेट दिली होती की कधीपर्यंत हा हप्ता जमा होऊ शकतो. या संदर्भात पाहू शकता काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये DBTद्वारे हप्ता जमा झाला होता, मात्र तो पुन्हा एकदा रिटर्न करण्यात आला आहे. म्हणजे पुन्हा एकदा डेबिट झाला बँक खात्यामधून. तर नक्की कारण काय आहे आणि कधीपर्यंत हे दोन्ही हप्ते जमा होऊ शकतात? आजचं जे विधिमंडळ झालं, विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये नक्की काय यावरती भाष्य झालं, यावरती मंत्र्यांनी जी माहिती दिली ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अशाच महत्त्वाचा असणार आहे. त्याचबरोबर आपण निराधार योजनेअंतर्गत सुद्धा सगळ्यात महत्त्वाच्या मुख्य बातम्या ज्या आहेत अपडेट अशा देत असतो. त्यामुळे मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाहू शकता ही जी योजना आहे नमो शेतकरी महासन्मान योजना जी आहे ही महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. ही महाराष्ट्र शासनाची योजना, यामध्ये 7वा हप्ता वितरित झाला असून त्यामध्ये 1300 कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोचलेले आहेत. आणि याचबरोबर 8वा हप्ता हा लवकरच वितरित होणार आहे. आणि 8व्या हप्त्याची तारीख जी आहे मार्च महिन्याच्या शेवटच्या, म्हणजे ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जो हप्ता आहे हा वितरित होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे मार्च महिन्यासाठीचा. तर वितरण प्रक्रिया कशी आहे? महाराष्ट्र विधान परिषदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. आणि या अधिवेशनामध्ये आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घोषणा केली की 7 मार्चला होणाऱ्या राज्य बजेटमध्ये तरतूद केली जाईल आणि निर्णय घेतल्यानंतर त्याची वितरण सुरू होईल. म्हणजे पाहू शकता यामध्ये निर्णय जो आहे येत्या 1 ते 2 दिवसामध्ये अधिवेशनामध्येच, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच हा घेतला जाणार आहे. आणि त्याच्यानंतरनं त्याचं वितरण सुरू होईल. म्हणजे शेवटच्या हप्त्यामध्ये या महिन्यासाठीच्या, मार्च महिन्यासाठीच्या तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचा जो हप्ता आहे किसान सन्मान निधी असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी जी आहे राज्य शासनाची योजना, या अंतर्गत जमा होईल. ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक श्रेयासाठी असून शासन निर्णय आणि परिपत्रक यावरती जी पोर्टल आहे त्या पोर्टलवर उपलब्ध आहे, तुम्ही चेक करू शकता. आता PM किसान सन्मान निधी, आता ही जी झाली पहिले आपण पाहिली राज्य शासनाची, याचा हप्ता मार्च महिन्यासाठीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होईल. मग आता PM किसान सन्मान निधी ही जी केंद्र शासनाची योजना आहे त्याचा निधी, त्याची जी पेन्शन आहे ही कधीपर्यंत जमा होऊ शकते त्याबाबत जाणून घेऊयात. तर ही जी योजना आहे PM किसान सन्मान निधी, या योजनेअंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील ही योजना असून केंद्र शासनाची शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मदत देते. आणि महाराष्ट्रामध्ये 1.19 कोटी लाभार्थी असून यामध्ये आत्तापर्यंत 21 हप्ते वितरित झाले असून त्यात सुमारे 39,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. आता यानंतरनं मागील महिन्यामध्ये काय झालं होतं, मला वाटतंय जानेवारीच्या 11-12 तारखेदरम्यान काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 22वा हप्ता हा लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये DBTद्वारे PM किसानचे 2,000 रुपये जमा झाले होते. पण काही मिनिटांनंतर डायरेक्टली जे DBT बेनिफिट ट्रान्सफर आहे, DBT ट्रान्सफर, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ही रक्कम पुन्हा परत घेण्यात आली. म्हणजे काहीतरी यामध्ये चुकीच्या पद्धतीने झालं होतं, तो एरर आला होता त्या कारणामुळे. 11-12 तारखेला काही निवडक लाभार्थ्यांना पैसे जमा झाले होते. बँक स्टेटमेंट तुम्ही चेक करू शकता त्या तारखेचं. आणि लगेच त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी DBTद्वारे रिटर्न झालं होतं. म्हणजे तांत्रिक चुका होत्या त्या कारणामुळे. स्टेटस जर तुम्ही चेक केलं, तुमचं जे बँक स्टेटमेंट चेक केलं, पासबुक तुम्ही प्रिंट केलं, तर तुम्हाला त्या ठिकाणी ती माहिती दिसेल. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो हप्ता आहे PM किसान सन्मान निधी, हा हप्तासुद्धा मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या ज्या काही युद्ध घडामोडी असतील किंवा इतर काही गोष्टी असतील या कारणामुळे अजूनसुद्धा केंद्र शासनामार्फत याबाबतचा निर्णय घेण्यात आला नाही. तो अपेक्षित आहे याच महिन्यामध्ये दोन्ही हप्ते, म्हणजे राज्य शासनाचा सुद्धा आणि केंद्र शासनाचा सुद्धा जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर
आजचं जे अधिवेशन आहे शेतकरी कर्जमाफी योजना या संदर्भात सुद्धा घोषणा आजच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जो आहे हा जाहीर करतील असं त्यांनी म्हटलं. कृषी मंत्री जे आहेत दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आणि ही घोषणा शेतकऱ्यांसाठी मोठी आशा असणार आहे. तसं आपण पाहिलं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा ही लवकरच होऊ शकते. मात्र सध्याच्या घडीच्या या अपडेटनुसार आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान जो हप्ता क्रमांक 7वा आलेला आहे 1300 कोटी 8 मार्च अखेर जमा झाला, म्हणजे 1300 कोटी 7वा जमा झाला आहे आत्तापर्यंत हे स्टेटस आहे. 8वा जो आहे हा मार्च अखेर जमा होईल. त्याचबरोबर PM किसान सन्मान निधी हा हप्ता चालू असून काही राज्यांमध्ये जमा झाला आहे, त्यामुळे या महिन्यामध्ये कधीही हा हप्ता जमा होऊ शकतो. तर अशा पद्धतीने सध्याच्या अपडेट आहेत. लवकरच एकदा का बँक खात्यामध्ये हप्ते जे आहेत प्रत्येक महिन्यासाठीचे जमा व्हायला सुरुवात झाली की त्यानंतर सुद्धा अशाच अपडेट आपण घेणार आहोत. त्याचबरोबर निराधार योजनेअंतर्गत सुद्धा बांधवांचा जो दिव्यांग बांधव आहेत त्याचबरोबर इतर निराधार बांधव आहेत त्यांचा सुद्धा हप्ता तो 2500 असेल 1500 असेल तो मार्च महिन्यामध्येच 11-12 तारखेपर्यंत जमा होईल. या संदर्भात सुद्धा महत्त्वाच्या अपडेट अशाच आपण देत राहणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अपडेट अशाच मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.